हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्कार. आम्ही आता आदियोगीला जात आहोत. रात्रीचा ब्लॉग केला नाही आम्ही, कारण आम्हाला हॉटेलचा थोडा प्रॉब्लेम झालेला. आम्ही ऑनलाईन हॉटेल बुक नव्हतं केलं. तुम्ही जर येत असणार तर ऑनलाईन बुकिंग करा. आम्ही ऑनलाईन बुकिंग नाही केलेली, तर आम्हाला एक हॉटेल भेटलं. नॉर्मल हॉटेल होतं, पण ठीक आहे, एक रात्र काढण्यासाठी आम्हाला ओके वाटलं. आणि आता आम्ही चाललो आहोत आदियोगीला. आणि तुम्हाला तिकडचा रस्ता दाखवते. सुंदरचं वातावरण आहे आदियोगीचं. पण आई पण रेडी झालेली आहे आणि आम्ही आता जस्ट निघायच्या तयारीमध्येच आहोत. कारण आमच्याकडे एवढा टाईम नसतो. जसं जसं मला टाईम भेटतं तसं तसं मी ब्लॉगिंग करते. कारण आमच्याकडे वेळ कमी आहे आणि आम्हाला जास्तीत जास्त दर्शन करायची इच्छा आहे. तर बघूया कुठपर्यंत आम्ही दर्शन कवर करू शकतो. आणि तुम्हाला इकडचा मी रोड दाखवते आणि इकडची घरं दाखवते कशी आहेत. रात्री आम्ही ह्या हॉटेलमध्ये थांबलेलो, ग्रीन चिली फॅमिली रेस्टॉरंटच्या. म्हणजे इकडे खरं म्हणजे तर ना रेसिडेन्सी आणि लॉजिंगच बोलतात, लक्झरी रूम वगैरे. आपल्यासारखं इकडे मुंबईमध्ये कसं हॉटेल्स बोलतात, इकडे लॉजिंग बोलतात. आणि इकडे रेस्टॉरंट पण होतं, पण आम्ही बाहेरूनच जेवण आणलेलं पार्सल आणि आरामात जेवलो रात्री. आणि हे हॉटेल होतं सेकंड फ्लोअरवर, सॉरी आमचा थर्ड फ्लोअरवरती रूम होता. आणि बघा हा रोड कसा आहे. छानसं छोटंसं गाव आहे हे, पण हॉटेल्स खूप कमी आहेत इकडे. हॉटेल जास्त नाही आहेत. छोटंसं गाव आहे, इकडे हॉटेल खूप कमी आहेत. कमसे कम मला असं वाटतं मिळून असे 10-12 हॉटेल असतील इकडे. तर त्याच्यामुळे तुम्ही हॉटेल ऑनलाईन बुक करा. आदियोगीच्या तिकडे पण बाजूला हॉटेल आहे, पण आम्हाला तिकडे रूम भेटले नाहीत, तिकडे फुल होते रूम. तर तुम्ही येणार तर बुकिंग वगैरे करून या आणि सगळं फॅसिलिटी करून या. फॅमिली असते, प्रॉब्लेम होतो. जसा आम्हाला प्रॉब्लेम झाला तसा तुम्हाला प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे. तर तुम्हाला मी दाखवते तिकडचा रस्ता वगैरे. किती सुंदरसा आहे वातावरण. आणि खूप थंडी आहे इकडे, गरम नाही आहे, थंड हवा आहे इकडची. गरम हवा बिलकुल नाही आहे. Find the real me. So let's go. Seize the feeling. बसलो आता आम्ही गाडीमध्ये आणि निघालो पुढच्या प्रवासाला. मम्मीचा आणि माझा ड्रेस मॅचिंग झालेला आहे, कलर थोडा फार. तुम्हाला इकडचा रस्ता दाखवते. आदियोगीला जाण्यासाठी वन वे आहे आणि खूप छोटासा रस्ता आहे. तर इकडनं गाड्या एकदम सांभाळून चालवाव्या लागतील आणि रोड पण थोडा खराब आहे. तुम्हाला दाखवते मी रस्ते कसे आहेत. बघा हा गावातला रस्ता आहे आणि रोड सगळे खराब आहेत. आणि वन वे आहे, तर सांभाळूनच गाडी चालवायला लागेल.
find the real me. So let's go, seize the feeling. 'Cause you know it's time for the meaning. Now we show we're coming to win it. It's me, it's me, it's me, it's real me. 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 Find the real me. So let's go, seize the feeling. 'Cause you know it's time for the meaning. Now we show we're coming to win it. It's me, it's me, it's me, it's real me. 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 It's me. इकडचं वातावरण पण एवढं सुंदर आहे ना. आणि आम्ही थांबलो आहोत साईडला. गाडी गेटमध्ये एंट्री केलेली आहे, पण लेफ्ट साईडला आम्ही गाडी थांबवली आहे वातावरण बघण्यासाठी. खूप सुंदर वातावरण आहे. Left. Continue for 1.5 kilometers. बघा समोरच आहेत आदियोगी. किती सुंदरशी
प्रतिमा आहे त्यांची आणि खूपच मी नशीबवाली आहे. मी इच्छा केली होती Second right. आणि बोलवलं देव. एंट्री फी फ्री आहे पण पार्किंग आहे 50 रुपये. इकडे अशी पार्किंग आहे गाड्यांची. कसं वाटतंय आई? एकदम सुंदर वाटायला येईल. काय मजा आहे रे बाबा. आमचं किती नशीब आहे. आणि तुम्ही पण या, तुम्हाला पण खूप आवडेल इथे यायला. खूप छान आहे. आणि आम्ही एवढं हे झालो, पागल झालो बघून. बघा सगळीकडे असं वाटतंय की सगळीकडे स्मरण केल्याने असं वाटतं की सगळीकडे शिवजी आहेत आणि एवढं थंड वातावरण आहे. खूप वातावरण छान आहे.